26 वर्षीय जिंतूर येथील रहिवासी दीपक दराडे मेंदू मृत झाल्यानंतर त्याने काही व त्याच्या कुटुंबाने काल अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यातून महाराष्ट्रातील विविध रुग्णांना त्याचा लाभ झाला। परभणीत प्रथमच पूर्ण प्रकारे अवयवदान झाले। हे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील दुसरे अवयवदान असून परभणीतील पूर्ण अवयवदान हे प्रथमच झाले आहे, ज्यामुळे मुंबई येथील एका हृदयाच्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। पुण्यातील एका रुग्णाला फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आलेलं आहे। नागपूर येथील एका लिव्हरच्या रुग्णाला यशस्वीरित्या लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे व संभाजीनगर येथील 2 किडनीच्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। या सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमासाठी ऑपरेशनसाठी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने अविरत मेहनत करून हे यशस्वी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस बांधवांनी या अवयवदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून दिला। तसेच नांदेड एव्हिएशन डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटने सुद्धा नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते पुणे स्पेशल चार्टर्ड प्लेन्सला अलाउ करून हे अवयवदान यशस्वी करून दिलं। त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो।